आपल्या मुलांना जर का उद्योजकतेची मानसिकता त्यांच्यामध्ये घडवायची असेल आणि फ्युचरमध्ये त्यांना रेडी करण्यासाठी आपल्याला काय करायचं असेल, तर त्यांना 10 ते 18 या वयोगटामध्ये एक एंटरप्रेन्योरशिप सायकलमध्ये पूर्णपणे जाण्यासाठी प्रवृत्त करा. आय थिंक त्याच्यातनं प्रचंड लर्निंग मिळेल आणि याच्यातनं पैसे कमवणं हा उद्देश नाहीच आहे. परंतु या सगळ्या प्रोसेसमध्ये त्यांना एकतर स्वतःवरती प्रचंड कॉन्फिडन्स येईल, की आपण ह्या गोष्टी करू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःमध्ये काय खूबी आहेत, स्वतःमध्ये काय कला आहेत, त्याचा आपण कसा वापर करू शकतो, हे त्यांना चांगलं कळायला लागतं. तिसरी गोष्ट लोकांशी बोलायला सुरुवात करतात. लोकांचे प्रॉब्लेम आयडेंटिफाय करणं, त्यांना काय एक्झॅक्टली पाहिजे ते आयडेंटिफाय करतात. आपल्या कला वापरून त्याच्यावरती कसं सोल्युशन निर्माण करायचं ह्या गोष्टी त्यांना कळायला लागतात आणि शेवटी ते कम्युनिकेट करून ती व्हॅल्यू कशी क्रिएट करायची, कारण ते ट्रान्झॅक्शन करून ते पैसे घ्यायचे आणि त्याच्यातनं व्हॅल्यू क्रिएट व्हायची ह्या गोष्टी त्यांना समजायला लागतात. या सगळ्या प्रोसेसमध्ये ते सक्सेसफुल झाले तर बेस्ट, पण जर का सक्सेसफुल नाही झाले, तो फेल झाला तरी सुद्धा त्याच्यातनं ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ लर्निंग बाहेर येतं. मग त्यांना त्यांच्या कला आयडेंटिफाय करायला सांगा. तू कोणी गिटार चांगलं वाजवत असेल, कोणी मॅथ चांगला शिकवत असेल, त्यांना सांगा 4 मुलांना शिकव, 5 लोकांना या गोष्टी सांग. ड्रॉइंग चांगलं करत असेल तर ते वीक आणि त्याच्यातनं तुला पूर्णपणे ती इकोसिस्टम एकदा कळेल. ती लर्निंग त्यांना येणं या वयामध्ये अत्यंत इम्पॉर्टंट आहे. एकदा ते पूर्ण एंटरप्रेन्योरशिप सायकल त्यांनी केलं तर दे आर बेटर प्रिपेअर्ड फॉर द फ्युचर.